हाय हॅलो नमस्कार, मी अनिता आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते. तर येत्या 19 जुलैला गुरुपौर्णिमा आलेली आहे. तर गुरुपौर्णिमा म्हणजे काय, तर आपल्या आयुष्यामध्ये आपण कोणाला ना कोणाला गुरुस्थानी मानतो. तर ते कुणीही असू शकतात, आई वडील शिक्षक अशी कोणतीही व्यक्ती आपण गुरु म्हणून करू शकतो. तर गुरूंविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो. तर आपण सर्व स्वामी सेवेकरी आपल्या स्वामी समर्थ महाराजांना आपले गुरु मानतो. म्हणून आपण गुरुपौर्णिमेच्या दिवशी वेगवेगळ्या स्वामी सेवा करतो. तर त्यातीलच एक म्हणजे तारक मंत्राची सेवा आहे. ही सेवा केल्याने आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये सुख समाधान आणि शांती मिळते, घरातील दारिद्र्य नष्ट होते. तर अशा प्रकारची ही स्वामींची सेवा, तारक मंत्राची सेवा कशी करायची ते आज मी तुम्हाला सांगणार आहे. एकदम साधी सोपी अशी ही सेवा आहे. बघा मैत्रिणींनो, आपली रोजची देवपूजा झाल्यानंतर आपण काय करायचं आहे, देवघरासमोर बसून ही सेवा करायची आहे. तर तुमच्याकडे स्वामींची मूर्ती किंवा स्वामींचा फोटो असेल तर तो तुम्ही असा पाटावर ठेवायचा आहे. स्वामींना फूल अर्पण करायचं आहे, धूप दीप लावून घ्यायचा आहे व त्यानंतर अशी मांडणी करून झाल्यानंतर आपण ही सेवा सुरू करायची आहे. मांडणी करून झाल्यानंतर आपण संकल्प करायचा आहे. तर सुरुवातीला आपण हातामध्ये पाणी घ्यायचं आहे. ते पाणी आपण आपल्या दोन्ही डोळ्यांना लावून घ्यायचं आहे. त्यानंतर डाव्या हाताने उजव्या हातावर 3दा पाणी टाकून घ्यायचं आहे व ते ताटामध्ये सोडायचं आहे व म्हणायचं आहे ओम कृष्णाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः. आणि आपल्या मनामध्ये जी इच्छा आहे, आपण ज्यासाठी ही सेवा करतो आहोत, ती स्वामींसमोर बोलून दाखवायची आहे, मनातल्या मनात बोलायची आहे. आणि एक तांब्या भरून घ्यायचा आहे व तो स्वामी समर्थ महाराजांसमोर ठेवायचा आहे व आपला उजवा हात त्या तांब्यावर ठेवून आपण तारक मंत्राचा जप करायचा आहे. हा जप तुम्ही 1 वेळा 11 वेळा करू शकता. तर अशा प्रकारे हा तारक मंत्राचा प्रभावी उपाय केल्यामुळे काय होतं, तर आपल्या आयुष्यामध्ये सुखदुःख असतं. तर कुणाला काही शारीरिक त्रास असतो, कुणाला मानसिक त्रास असतो, अशा अनेक प्रकारच्या त्रासातून आपल्याला मुक्ती मिळते. तर तारक मंत्र या शब्दातच तारक म्हणजे तारणारा हा अर्थ लपलेला आहे. तर अशा प्रकारची स्वामींची प्रभावी सेवा आपण जर केली तर आपल्या आयुष्यातील दुःख संकटे दूर होतात व आपल्या आयुष्यात सुख समाधान शांती लाभते. तारक मंत्र म्हणून झाल्यानंतर आपण हे जे तांब्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे ते पाणी आपण आपल्या घरामध्ये शिंपडायचं आहे व घरातील सर्व व्यक्तींना हे पाणी पिण्यासाठी तीर्थ म्हणून द्यायचं आहे. तर किंवा आपण ज्यासाठी ही स्वामी सेवा करतो, जर कुणी घरातील आजारी व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीलाही आपण हे पाणी पिण्यासाठी देऊ शकतो. तर अशा प्रकारे ही स्वामींची तारक मंत्रांची प्रभावी सेवा तुम्ही नक्की करून बघा. तुम्हाला याचे खूप चांगले फायदे मिळतील. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया अशाच एका नवीन